काही जमलं नाही, त्यावेळेस वेळ नव्हता. तुम्ही जर गुणवत्ता दाखवले तर पुढे निवडणुका आल्यात ना आता जवळ, जरूर विचार करू त्यांना जर इच्छा असेल तर. बंधनो, या शाळा महाविद्यालयामध्ये सगळे आपल्या तालुक्यातलेच कर्मचारी आहेत. आष्टी असो, कडा असो, धानोरा असो किंवा पाटोदा असो, हायस्कूलमध्ये सुद्धा आपल्या तालुक्यातलेच आहेत. आणि मला स्वतःला सुद्धा याचं समाधान आहे की मला लोकांनी निवडून दिल्यानंतर मी लोकांसाठी काहीतरी केलं. मी कधी गुप्तदारी केली नाही, कधी कोणाच्या ठोकर मुटकर पाय देऊन पैसे काढले नाहीत. पण पुढचे 200 वर्ष जरी गेले तरी हे महाविद्यालय राहील आणि या महाविद्यालयामध्ये लोक शिकत असतील, विद्यार्थी शिकत असतील. मला याचं समाधान आहे की मी खूप लोकांची शिक्षणाची सोय केली. आष्टी, पाटोदा, शिरूर जवळपास 40,000 विद्यार्थी आपल्या संस्थेत शिकतात. तालुक्यात जर जेवढे जन्माला येतात त्यातले 80% आपल्याकडे शिकतात. तर माझ्या दृष्टीने मला सुद्धा असं वाटतं, मी जर आमच्या आमदार मंडळीने भेटलो, आमच्या माझ्याबरोबर असणारे, ते म्हणतात आम्हाला जमलं नाही तू कसं काय केलं. कारण मला रुईवरून पायी मी कडेला शाळेत यायचो. एक भावना होती की आमदार झाल्यानंतर मागच्या पिढीला पायी यावं लागू नये, त्या काळात रस्ते नव्हते. म्हणून मी पहिले विद्यालय शाळा रुईला काढली. हळूहळू त्याचा विस्तार होत गेला. आता आयुर्वेदिक, आता आपल्याला कॅन्सर हॉस्पिटल करायचं आहे. कॅन्सर